कोल्हापुरातील विश्व पंढरी इथं गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. सोमवारी रात्री आमदार ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते इथल्या श्री गणेश मूर्तीची आरती करण्यात आली. यावेळी विश्व पंढरी मासिकाचे संपादक प्रदीप कुलकर्णी यांना विश्व पंढरीतील श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेऊन गणेशोत्सवाबाबतची माहिती दिली. याप्रसंगी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी विश्व पंढरी हे आमचं श्रद्धास्थान असून डॉक्टर डी.वाय. पाटील कुटुंबियांचं विश्व पंढरीशी जुने ऋणानुबंध असल्याचं सांगितलं. विश्व पंढरीमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळत असून या ठिकाणी भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विश्व पंढरीतील उपक्रमांसाठी डॉक्टर डी.वाय. पाटील कुटुंबियांचा सहभाग कायमस्वरूपी राहील असं आमदार पाटील यांनी सांगितलं. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी विश्व पंढरीमध्ये आध्यात्मिक तसंच आत्मिक समाधान लाभत असल्याचं सांगितलं. याप्रसंगी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, जीएसटीचे ॲडिशनल कमिशनर शबरीश पिल्लाई, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, पूजक आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.